दीप अमावस्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। दीप अमावस्या असल्या कारणाने अशी मस्त आपल्या घरातील सर्वच दिवे पंत्या आणि समया स्वच्छ धुवून त्याची पूजा करायची असते, तशी मीही केलेली आहे। असे छान दीप प्रज्वलित केल्यानंतर खूप प्रसन्न वाटत होतं। अग्निदेवतेचा आशीर्वाद घेऊन आपण हा पवित्र श्रावण महिना साजरा करणार आहोत आणि सर्वांच्याच आयुष्यातील अंधकार नष्ट होऊन असं प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडो हीच त्या देवाच्या चरणी प्रार्थना। चला तर मग आज पाहूया। आता श्रावण महिना लागणार म्हणून त्यासाठी सर्व घराची साफसफाई करत होते। अगोदर किचनची साफसफाई करून घ्यावं म्हणून किचनमधले जे भांडे मला धुवून घ्यायचे स्वच्छ करायचे होते ते मी आज धुवून घेतलं आणि त्याला मस्त असं गॅलरीमध्ये सुकण्यासाठी ठेवून दिलं। व्यवस्थित सुकतात, आज पाऊसही कमी होता म्हणून, आणि खूप सारे कपडेही काढलेले होते धुवण्यासाठी, तेही धुवून सुकायला ठेवले अशा मस्त बेडशीटी वगैरे, कारण पाऊस असल्यानंतर होत नाही। आणि त्यानंतर मग जे भांडे सुकलेले होते ते आतमध्ये आणून ठेवले आणि काल जे काही सामान आणलेलं होतं ते त्या डब्यांमध्ये भरून ठेवायचं होतं म्हणून आता ते एक एक करून डब्यामध्ये भरून ठेवते व्यवस्थित। श्रावण महिना हा पवित्र महिना असतो आणि त्याचबरोबर आपली मनाची आपण जशी शुद्धता करतो तसंच भांड्याची वगैरे पण करणं पण महत्त्वाचंच असतं। आणि पावसामुळे सर्व म्हणजे थोडंसं घाणीत झालेलं असतं, त्यामुळे स्वच्छता करणं हे आपलं कामच असतं। नेहमी स्वच्छ ठेवत राहिलो ना की घर स्वच्छ असतं नेहमी। त्यानंतर मला चहा घ्यायचा होता म्हणून मी मस्तपैकी चहा घेतला आणि त्यानंतर पुढच्या कामाला लागले। शेंगदाणे भाजून घेतले आणि हा विंडो खिडकीचा म्हणजे आपला नेहमीच खराब होतो एक्झिट फॅन वगैरे तो स्वच्छ करून घेतला। खिडकी पण धुवून घेतली स्वच्छ आणि मस्त पुसून घेतला। आता कोरडं करून ठेवते ते म्हणजे छान सुकेल ते थोड्या वेळाने। गॅस ओटा वगैरे स्वच्छ पुसून घेते मी। 15 दिवसाला एकदा विंडो मी धुते आणि बाकीचं जे आपण एक्स्ट्रा इथे सामान ठेवत असतो हे छोटंसं असं हे आहे सामान ठेवण्यासाठी, बाकीचं तिथलंही साफ करून घेते। म्हणजे नेहमी साफ करत राहिलं ना की स्वच्छ राहतं किचनही, आपलं प्रसन्न वाटतं। बेसिनच्या वरती जी जागा आहे ती सर्व म्हणजे स्वच्छ करून घेतली, नळ वगैरे स्वच्छ धुवून साफ करून घेतलेला आहे। म्हणजे स्वच्छ असलं ना की मला खूप भारी वाटतं काम करायला किचनमध्ये, म्हणून मला किचनमधली स्वच्छता ही मी आवर्जून करतच असते। आता इकडे माझं किचन सर्व स्वच्छ झालेलं आहे मस्तपैकी। आता त्यानंतर किचनचा ओटा तरी पूर्ण स्वच्छ झालेला होता। आता मला रॅक पण स्वच्छ करायचं होतं म्हणून म्हटलं की चला थोडंसं वरचं पुसून घ्यावं आणि जे काही पेपर असतील ना ते पेपरही काढून घेते मी आणि मग दुसरे पेपर त्याच्यामध्ये टाकून मग भांडे त्यावरती पालतं घालेन। हे असं व्यवस्थित आता पुसून घेते आणि पेपरही चेंज करून घेते। हे इथलं सर्व पावसाळा असल्यामुळे ना खूप खराब होत असतं, उलटं म्हणजे धूळ कुठून येते काय माहिती, सगळी धूळ घरी येत असते। असं रॅक मी आजूबाजूने पुसून घेतला, धुणार होते पण कसं धुतल्यानंतर ते सुकतही नाही व्यवस्थित आणि आत्ताच धुतलेलं आहे, धुतल्यानंतर परत गंज लागेल। इकडच्या पाण्यामध्ये क्षार खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे स्टीलचे भांडे तर इतक्या लवकर खराब होतात ना की बस। त्यानंतर थोडंसं परत भरते वेळेस पीठ लागलेलं होतं मग ते पुसून घेतलं आणि सर्व घरातल्या जाळ्या जुळ्या सर्वच काढून घेतले। एकदम डीप क्लिनिंग करायची होती मला, बेडरूम, हॉल आणि किचन सर्वच। आणि त्यानंतर देवघरामध्येही काही मी चेंजेस करणार आहे, ते पुढे तुम्हाला नक्की शेअर करेन तुमच्यासोबत। आता जाळ्या वगैरे काढून घेतलं आणि इकडचं पहा कसं हे म्हणजे पुट्टी नेहमी निघतच असते। जाळ्या वगैरे काढल्याच्या नंतर आता फरशी पुसून घेण्याची वेळ होती। आता मी फरशी स्वच्छ पुसून घेते। आता माझं सर्व व्यवस्थित काम स्वच्छ आवरलेलं आहे, असं स्वच्छ किचन वा मस्तच झालेलं आहे। आपलं काम व्यवस्थित पार पडलेलं आहे। इकडे सर्व आता लादी वगैरे पुसूनही झालेलं आहे। त्यानंतर मी आता रवा भाजून घेते म्हणजे आपल्याला कधीही नैवेद्यासाठी वगैरे वापरता येईल म्हणून, आणि परत आठवडाभरही लागतच असतं म्हणून शेंगदाणे रवा मी हे आठवड्याभराचं एकदाच भाजून ठेवत असते। आणि आता इकडे रवा ही 1 किलो रवा, 1 किलो शेंगदाणे, त्याचं कूट, हे सर्व परत विलायची पूड, विलायची भाजून घ्यायचं थोडीशी आणि मग त्याची पूड करून घ्यायची आणि ती पण मस्त एक 15 दिवस आरामात चालते आपल्याला। म्हणजे पटकन आपल्याला कशातही गोडाच्या ह्याच्यामध्ये वापरायचं असेल तर आपण पटकन वापरू शकतो।
इथे पावसाळ्यामध्ये थोडेसे नम पडत असतात म्हणून बडीशेप आणि विलायची मिक्स करून वाटलेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट्स करून सांगा. आणि हो, तुमच्या कमेंट्स आणि लाईक खूप खूप महत्त्वाच्या असतात, त्या प्लीज करत जा. तुम्हा सर्वांचा सपोर्ट असाच राहू द्या. आणि परत एकदा तुम्हा सर्वांना दीपामावस्याच्या आणि येणाऱ्या श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हा सर्वांना श्रावण महिना हा खूप समृद्धीचा आणि संपन्नतेचा जावो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना.